पारंपरिक पदार्थांमधला आणखीन एक पदार्थ सगळ्यांचा आवडता आणि झटपट होणारा कुठलाय माहिती आहे? पाकातल्या पुऱ्या. नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पारंपरिक पदार्थांमधला आणखीन एक पदार्थ म्हणजे पाकातल्या पुऱ्या. हा सुद्धा एक अतिशय झटपट असा होणारा पदार्थ बरं का. मला आठवतं आमची आई कोणी पाहुणे आले आणि गोड करायचं काही म्हटलं की काही नाही, भिजवलेलीच कणिक असायची, त्याच्यात आणखीन एक 2-4 गोष्टी टाकायच्या, पटकन करायच्या आणि पाकातल्या पुऱ्या आपल्या पाहुणे मंडळींच्या ताटात हजर असायच्या. असा हा झटपट होणारा पारंपरिक पदार्थ कसा करायचा ते आपण बघूयात. पाकातल्या पुऱ्या 2-3 पद्धतीने करतात बरं का. काही नुसत्या रव्याच्या करतात, काही नुसत्या मैद्याच्या करतात. पण आज आपण करणार आहोत ते आपलं गव्हाचं पीठ म्हणजे कणिक आणि रवा, बारीक रवा घेतला आहे, त्याच्या कशा पाकातल्या पुऱ्या करायच्या ते बघणार आहोत. इथे मी 2 कप म्हणजे आपले मेजरिंग कप असतात की नाही तसे 2 कप कणिक घेतली आहे. अर्धा कप आपण रवा घेतलेला आहे आणि 3 टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये कढत्त तेल करून घेतले. त्याला आपण त्याचं मोहन घालणार आहोत. त्याच्याकरता पहिल्यांदा आपण हे सगळं एकत्र करणार आहोत. कुठलाही गोड पदार्थ करायचा म्हटला की त्याच्यामध्ये चिमूटभर आपण मीठ घालतो. तसं थोडंसं मीठ घातलं आहे. छान एकत्र करून त्याच्यामध्ये आपण हे जे तेल आहे, अगदी कढत्त तेल आहे, ते आपण ह्याच्यामध्ये ओतूयात. भाजतोय हात, इतकं गरम आहे. तेलामुळे काय होतं, कढत्त तेलामुळे घातल्याने पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या खुसखुशीत होतात. रवा घातलेला आहे त्याच्यामुळे आपली जी पुरी असेल ती बऱ्याच वेळ खुटखुटीत राहते. मोहन घातल्यामुळे आपला हा जो कणकेचा असा छान मुटकुळा होतो. आता आपण ही अगदी घट्ट थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्ट आपण ही कणिक भिजवून घेणार आहोत. त्याच्याकरता अगदी थोडं थोडं पाणी घालायचं किंवा जर पाणी नसेल घालायचं तर निरसं दूध म्हणजे न तापवले दूध असतं त्याच्याने सुद्धा आपण ही कणिक भिजवू शकतो. अशी ही आपली मस्त घट्ट आपण कणिक भिजवून घेतली बरं का. म्हणजे काय होतं की आपली जी पुरी असते ती छान खुटखुटीत होते. आता आपण कणिक मळून झाली आहे आणि आता त्याच्या आपण पुऱ्या करणार आहोत की नाही, तोपर्यंत आपण पहिल्यांदा पाक करायला घेऊयात. त्याच्याकरता अंदाजे 2 वाट्या आपण साखर घेतली. साखर बुडेल एवढं आपण याच्यात पाणी घालणार आहे, अंदाजे पाऊण वाटी. पुऱ्यांना जो आपल्याला पाक लागतो की नाही तो एक तरी आपल्याला पाक लागतो. फार अगदी घट्ट नाही करायचं, नाही तर मग काय होतं ती पुरी अशी पांढरी पांढरी दिसायला लागते. आपण हा पाक करायला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण आपल्या पुऱ्या लाटून घेऊयात आणि एकीकडे तळायला घेऊयात. तोपर्यंत आपला पाक तयार होऊन जाईल. आपण जी भिजवलेली कणिक होती की नाही त्याचा एक गोळा घेतला आणि त्याची अशी छान पोळी लाटून घेणार आहोत. आपल्याला जी पोळी लाटायची ती फार जाड पण नाही आणि अगदी पातळ अशी पण नाही आहे. आता आपली ही पोळी लाटून झाली आहे. आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेल घालणार आहोत. तूप घातलं तरीसुद्धा चालू शकतं आणि अगदी थोडीशी कणिक आणि हा जे सगळं आहे हे आपण आपल्या पोळीला अगदी शेवटपर्यंत छान असं लावून घेणार आहोत. ह्याच्यामुळे काय होतात की आपल्या पोळीचे पदर असतात ते चांगले सुटतात. इथे पण आपण थोडंसं लावून घेणार आहोत. आता घडी केलेल्या या पोळीची आपण एक गोल पोळी लाटून घेऊयात. ही अशी छान पोळी आपण लाटून घेतली. आता ह्याचे आपण गोल गोल पुऱ्या करून घेऊयात. असं वाटीने केलं की काय होतं, या पुऱ्या ज्या असतात त्या सारख्या आकाराच्या होतात. समजा आपल्याला वाटलं तर आपण नेहमीसारख्या छोट्या केल्या तरीसुद्धा चालू शकतात. आता या आपल्या 5-6 पुऱ्या लाटून तयार झाल्यात. हे आपण तळूयात आणि त्याचबरोबर आपला पाक जो आहे तो सुद्धा आपण करून घेऊयात. आपला हा पाक पण आता होत आला आहे, एक तरी झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये हे केशरचं जे सिरप आपण आहे की नाही आपल्याकडे ते थोडंसं आपण याच्यात घालूयात म्हणजे आपल्या पाकाला छान रंग येईल. आणि शिवाय आपण थोडीशी वेलदोड्याची पावडर जी आहे ती एक पाव चमचा आपण ती पण घालणार आहोत. आपला पाक तयार झाला आहे. मी गॅस जरा बंद करते आणि एकीकडे आपण पुऱ्या आता तळायला घेऊयात. आता या आपण पुऱ्या छान आपल्या फुगल्या आहेत की नाही. गॅस मध्यम ठेवायचा, फार गरम नाही करायचा. तेल एकदा तापलं आणि पुरी आपली त्याच्यात पडली की गॅस मध्यम करायचा आणि त्याला छान गुलाबीसर रंग येईल असं आपण पुऱ्या तळून घेऊयात. तेलात किंवा तुपात कशातही या पुऱ्या तळल्या तरीसुद्धा चालू शकतात. आता ही आपली पुरी तयार झाली आहे. ही आपण आता लागलीच पाकामध्ये घालूयात. आपण सगळ्या पुऱ्या गुलाबीसर रंगावर छान खुसखुशीत तळून घेऊयात. ह्या छान पाकात आपण या पुऱ्या बुडवून घेऊयात. एका ताटात आधी काढून घेऊयात. जास्त वेळ जर पाकामध्ये आपण खूप वेळ ठेवल्या तर कदाचित पुरी मऊ पडण्याची शक्यता असते.
अतिशय कुरकुरीत खुसखुशीत अशा आपल्या ह्या पुऱ्या झाल्यात आहे की नाही. किती झटपट झाल्या पाकातल्या पुऱ्या. अनुराधा चॅनलमध्ये आपण झटपट रुचकर आणि घरात जे पदार्थ असतील किंवा जिन्नस असतील त्याच्यामधनं कसा पदार्थ झटपट होईल हे बघत असतो. नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.